अजितदादांवर तू बोलून राहिला. अरे आपली उंची पाहायची, आपण काय आहे, आपण त्या बुत्त्यावर बसतो, आपण त्या बारमध्ये बसतो. कुठं अजितदादा कुठं तो हाके? मला कोणी अधिकार दिला हा? काय हे सत्तेत नाही पाहिजे म्हणून तुमच्या भरोशावर आम्ही सत्तेत आहे का? अजितदादा कुठे आणि हाके कुठे? अरे लेका तुला अर्थ खातं तरी माहिती आहे का काय आणि काय नाही? तर काय फंड कुणाला किती द्यायचं ते डिसाईड करतील ना. तू कोण होतं सांगणारा की इतके पैसे आम्हाला पाहिजे तितके पैसे आम्हाला पाहिजे म्हणून? तुला एक तर माफी मागावं लागेल, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला निपटून घ्यायची भाषा सुद्धा वापरल्याशिवाय सोडणार. माफी नाही मागितली तर लक्ष्मण हाके तुला काळ फासल्याशिवाय राहणार नाही. काल जे लक्ष्मण हाके बोलले, आता लक्ष्मण हाके हे स्वतःला ओबीसी समाजाचे नेते समजतात, स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते आहे. हे काही ओबीसी समाजाचे नेते नाही आहे. ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब आहेत, आमच्या बबनराव तायवाडे जी आहेत, आमचे परिणय फुके आहेत, असे हे ओबीसी समाजाचे नेते. आणि हाके कुठून आला हा काही माहीत नाही. आणि ज्याची उंची अजितदादा कुठे आणि हाके कुठे, तो म्हणतो की ज्याप्रमाणे त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की जनावराला गोचिड जसं चिटकून राहतं तसं सत्तेला अजितदादा त्या अर्थ खात्याला चिटकून आहे. अरे लेका तुला अर्थ खातं तरी माहिती आहे का काय आहे आणि काय नाही? तर ज्या पद्धतीनं अजितदादांवर तू बोलून राहिला, अरे आपली उंची पाहायची, आपण काय आहे, आपण त्या बुत्त्यावर बसतो, आपण त्या बारमध्ये बसतो. कुठं अजितदादा कुठं तो हाके काय? आणि त्यांनी अजून एक काय म्हटलं आहे, अजित पवार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. अरे या महाराष्ट्राचं ही जनता अजितदादांना मुख्यमंत्री पाहण्याकरता तळपून राहिली आहे आणि तुले का म्हणून राहिला की अजितदादा असं करतात म्हणून? आपल्याला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. जर आणि दुसरं या नंतर म्हटलं, तुम्ही आमच्या या महाराष्ट्रातल्या पवार पाटील आणि देशमुखांना शिव्या देऊन राहिले. तुम्हाला कोणी अधिकार दिला हा? काय हे सत्तेत नाही पाहिजे म्हणून तुमच्या भरोशावर आम्ही सत्तेत आहे का? का तुम्ही ओबीसी समाजाचे नेते म्हणता? तुम्ही ओबीसी समाजाचे दलाल आहात, नेते नाही आहे, लक्षात ठेवा. ओबीसी समाजाचे नेते हे माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, माननीय बबनराव तायवाडे आहेत, परिणय फुके हे आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार हे काय फंड कोणाला किती द्यायचं ते डिसाईड करतील ना. तू कोण होतं सांगणारा की इतके पैसे आम्हाला पाहिजे तितके पैसे आम्हाला पाहिजे म्हणून? तुला एक तर माफी मागावं लागेल, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला निपटून घ्यायची भाषा सुद्धा वापरल्याशिवाय सोडणार नाही. तर माफी नाही मागितली तर लक्ष्मण हाके तुला काळ फासल्याशिवाय राहणार नाही. याच्या पहिले एक जण बोलला होता, एक लक्षात ठेवा, त्यावेळेस शांत झाला. तुम्हाला शांत राहावं लागेल. तुम्ही ओबीसीचे नेते नाही. हा दलाल आहे, हा ओबीसीचा नेता नाही आहे. ओबीसीचे खरे नेते छगन भुजबळ साहेब, बबनराव तायवाडे, परिणय फुके आहेत. आम्ही पुढे जर 8 दिवसात माफी नाही मागितली तर जिथं कुठे लक्ष्मण हाके भेटतील तिथं आम्ही त्याला काळ फासल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसात अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिलेला आहे. त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही त्यांना निपटून टाकू, असंही पवार म्हणाले. तसेच हाके हे काही ओबीसी नेते नाहीत, असा टोलाही प्रशांत पवार यांनी लगावलेला आहे. प्रशांत पवार म्हणाले, अजित पवार कुठे आणि हा लक्ष्मण हाके कुठे? तो म्हणाला, जनावराला गोचिड चिटकून राहते तसे अजित पवार सत्तेला आणि अर्थ खात्याला चिटकून राहतात. त्याला अर्थ खातं काय असतं ते तरी माहिती आहे का? अजित पवारांबद्दल बोलण्यापूर्वी त्याने आधी स्वतःची उंची पाहावी. तो दारूच्या गुत्त्यावर जातो, बारमध्ये बसतो. त्याने अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला निपटल्याची भाषा वापरल्याशिवाय राहणार नाही, त्याला सोडणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या विरोधात व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन आंदोलन केल्यामुळे प्रसिद्धी जोचावत असलेले लक्ष्मण हाके यांनी नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, अजित पवार हे गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पदावर आहेत. त्यांना प्रत्येक वेळी अर्थ खातं का हवं असतं? खेड्यापाड्यांमधील भटक्या विमुक्त जातीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत अजित पवार 5-25 कारखान्याचे मालक झालेले आहेत. ते महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं. मात्र यानंतर प्रशांत पवार यांनी लक्ष्मण हाके यांना चांगलंच धुतलेलं आहे. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.